नमस्कार अभयरसिकांनो. नारायण धारप हे एक असे नाव आहे ज्या नावाने आपल्या रहस्यमय लेखनाने एक काळ गाजवला होता. त्यांच्या पुस्तकांना आजही तितकीच मागणी आहे. हे साहित्य आपण डॉक्टर श्री शिरीष धारप सर यांच्या परवानगीनेच ऑडिओ स्वरूपात बनवत आहोत. या साहित्याचे सर्व हक्क लेखक व प्रकाशक यांच्याकडे सुरक्षित आहेत व आपले अघोर मैफिल चॅनल या साहित्याच्या मालकीचा कोणताही दावा करत नाही. घरी परत येता येता अरुणा श्रीधरने सांगितलेल्या विलक्षण हकीकतीवरच विचार करत होती. शक्यता 3 होत्या. कोणत्या तरी वैयक्तिक लाभासाठी तो ही सर्व बनवाबनवी करीत असेल, पण अर्थात ती सावध राहिली तर तिला काहीच अपाय होणार नव्हता. तेव्हा ती शक्यता विचारात घ्यायचं कारण नव्हतं. दुसरं, त्याला हे सर्व भ्रमभास, डेल्युजन, हॅल्युसिनेशन यासारखं काहीतरी दिसत जाणवत असेल. तसं असेल तर ती त्याच्या शब्दांकडे पूर्ण दुर्लक्ष करू शकत होती. पण तिसरी शक्यता जरा भिवविणारी, मनाला अस्वस्थ करणारी होती. समजा, घटकाभर समजा, त्यानं सांगितलेलं सर्व खरं असेल तर सारा जन्म सपाटीवर घालवलेली एखादी व्यक्ती, डोंगर, दऱ्या, कडेकपारी असलेल्या, धुक्यात लपेटलेल्या, विवळणाऱ्या वाऱ्यांचा प्रदेश, त्या व्यक्तीला कसा विलक्षण, थरारक वाटेल. आजपर्यंतची सर्व वर्षे सामान्य आयुष्य जगत आलेली ती, हे सारं तिला किती नवीन होतं. शतकानुशतके एकामागून एक अशा उभ्या राहिलेल्या वास्तू, त्या प्रदीर्घ कालपटाच्या तुलनेत अगदी अल्पायुषी वाटणारे लोक, त्या विलक्षण वास्तूत राहायला आलेले आणि लापता झालेले लोक. तिच्या शरीरावरून जसा श्रीधरचे शब्द ऐकताना आला होता तसा एक सरसरता काटा येऊन गेला. या नव्याने उत्पन्न झालेल्या आकर्षणात थरारक अनुभवाच्या अपेक्षेचा भाग किती होता, नाविन्याचा भाग किती होता आणि श्रीधरच्या आकर्षक व्यक्तिमत्वापुढे निर्माण झालेला किती होता. तिचं तिला तरी सांगता आलं असतं का शंकाच आहे. पण त्याने सांगितलेले शोध घेत राहिलं की निदान हो किंवा नाही सांगण्यासाठी तरी त्याची गाठ घ्यावीच लागेल आणि तिला ते आवडेल. परतल्यावर तिला दिसलं की दिवाणखान्यातच तिचे आई वडील तिची वाट पाहत होते. बाबा रागीट असले तरी तिच्यावर त्यांचं जीवापाड प्रेम होतं. अनेक नियमांचा तिच्यासाठी ते अपवाद करीत असत. आई तिचा राग करी, तो प्रेमापोटी, काळजीपोटी करते, हेही अरुणाला माहीत होतं. त्या दोघांपैकी कोणी काही बोलायच्या आतच एक हात वर करून ती म्हणाली, कुठे होतीस इतक्या उशिरापर्यंत, काय करत होतीस? विचारणार असाल तर सांगते. पायी पायी चालत खूप लांब गेले होते आणि येताना स्टेशनकडे येणारी बस पकडली आणि तिथून मग चालत घरी आले. आईकडे पाहत बाबा म्हणाले, शहरात नव्याने चालू आहोत, तुझ्या आईला काळजी वाटत होती. तिचं चूक आहे असं मी म्हणत नाही. आईच्या शेजारीच कोचावर बसत अरुणा म्हणाली. मग ती वडिलांकडे वळून म्हणाली, बाबा मला एक सांगा, तुम्ही किती भाडं ठरवलं आहे? 5,000 महिना. मग त्यांनी निदान साफ तरी नको का करून द्यायला जागा? पण म्हणजे आणखी 8 दिवस हॉटेलात राहणं आलं आणि एवढी स्वस्तात कशी दिली? तुम्हाला नाही याचं नवल वाटत बाबा? आजकाल साधा 4 रूमचा ब्लॉक भाड्याने घ्यायचा म्हणजे भरमसाठ डिपॉझिट तरी मागतात, नाहीतर अव्वाच्या सव्वा भाडं तरी मागतात. मग हा एवढा स्वतंत्र प्रशस्त बंगला, वर काही पाणी, वीज, मिळकत वगैरे कर द्यायचे आहेत? नाही. मग बाबा मला आता सांगा. अरुणा, त्या सर्व शंका मलाही आल्या होत्या, पण त्याने सांगितलं, मालक पैशांच्या अडचणीत आहेत आणि अरुणा सर्व व्यवहार चेकने झालेला आहे आणि काही अडचण उपस्थित झाली तर? स्वतःशीच मान हलवत बाबा म्हणाले, तसं काही होणार नाही अशी आपण आशा करूया. कारण अरुणा, नंतर मी त्या एजंटला भेटायचा प्रयत्न केला. माझ्याही मनात काही शंका होत्या, पण ऑफिसात कोणीही नव्हतं. मग ते हवेत हात उडवत म्हणाले, 6 महिन्यांची तर चांगली सोय झाली आहे ना, पुढची फिकीर आता कशाला? आसपासच्या सर्व वस्तूंकडे बोट करीत अरुणा म्हणाले, आणि इथल्या साफसफाईचं काय? त्या मावशी आहेत ना? बाबा म्हणाले, आल्या दिवसापासून त्या जागेवर इतक्या खुश आहेत की सांगता सोय नाही. स्वयंपाकाचं काम झालं की घेतलाच हातात झाडू फटका की चालल्या साफ करायला. स्वतःशीच गुणगुणत अरुणा दिवाणखान्यात फिरत होती. श्रीधरने वर्णन केलेलं भिंतीतलं कपाट तिला दिसत होतं. ही खिडकी ती खिडकी असं करीत करीत ती त्या कपाटापाशी पोहोचली. कपाटाचं दार उघडताच आत तिला फोटोंची चढत दिसली. दिसणाऱ्याबद्दल मनात शंका नव्हती, तरीही दिसताच जरासा धक्काच बसला. एजंटचा पत्ता नसणं, घर ताब्यात देताना कोणतीही साफसफाई केली नसणं, आता त्याच्या सांगण्यातली ही तिसरी गोष्ट खरी ठरत होती. समजा आणखी पुरावे मिळत गेले तर मग त्याचे ते विलक्षण निष्कर्ष स्वीकारायची वेळ आली म्हणजे? कपाटातली फोटोंची चळत तिने बाहेर काढली. काही अगदी जुने, सेपिया रंगातले होते. कोट, टोपी, धोतरातले पुरुष, नऊवारी लुगड्यातल्या, केसांचा खोपा घातलेल्या, रुपया एवढं कुंकू लावणाऱ्या स्त्रिया, काही साध्या कार्डबोर्डवर चिकटवलेले होते, तर काही चांगल्या नक्षीकामाच्या किमती फ्रेममध्ये होते. गेलेली लापता झालेली माणसं, श्रीधर म्हणत होता. तसं खरोखरच असेल तर
फोटोतून बाहेर आशेने पाहणाऱ्या त्या असहाय्य चेहऱ्यांच्या लोकांबद्दल तिच्या मनात एक आर्त अनुकंपा दाटून आली आणि त्या क्षणी तिला जाणवलं की वरवर पाहता तर्काचे, कार्यकारण भावाचे असे कितीही पडदे आपण उभे करीत असलो तरी मनोमन आपण श्रीधरची हकीकत सत्य म्हणून स्वीकारली आहे. स्वतःच्या मनाला कोणीच फसवू शकत नाही. कसले ग फोटो? आईच्या प्रश्नाने ती भानावर आली. हातात फोटोंची चळत तशीच घेऊन ती आईपाशी गेली. तिच्या शेजारी सोफ्यावर बसली आणि दोघींच्या मध्ये फोटो ठेवून म्हणाले. समोरचं कपाट सहज उघडून बघते तर आत ही फोटोंची चळत होती. आईने 1-2 फोटो उघडून पाहिले व मग ते खाली ठेवून दिले. उघड होतं. तिला त्यांच्यात काहीही स्वारस्य वा कुतूहल नव्हतं. याच वास्तूच्या मालकांच्या पूर्वसुरींचे फोटो आहेत असंही तिला वाटलं असेल. अरुणाला स्वतःला तरी तसंच वाटलं नसतं का? जर श्रीधरची विलक्षण हकीकत कानावर आली नसती तर? आणि आता इतरही चाचण्या घ्यायला हव्यात. उदाहरणार्थ तो 3रा मजला फोटो परत कपाटात ठेवून देऊन अरुणा म्हणाली, आई मी वर जाते. बंगल्यात राहायला आल्याला 3-4 दिवस होत होते. खोल्यांची विभागणी अंदाजाने केलेली होती. 2ऱ्या मजल्यावरच्या मोठ्या खोलीत आई बाबा झोपत असत. समोरच्या खोलीत अरुणा झोपायची. पण मावशीने मात्र आल्या दिवसापासून 3ऱ्या मजल्यावरचा ताबा घेतला होता. अरुणा 2ऱ्या मजल्यावर आली. फक्त मधल्या चौकोनी हॉलमधलाच दिवा लागलेला होता. 3ऱ्या मजल्याकडे जाणारा जिना अंधारात होता आणि वरचा दिवा लागलेला नसावा किंवा खोलीचं दार बंद असावं. अरुणाला जाणवलं वर जावं की नाही याचा आपल्याला प्रश्न पडला आहे. तिला स्वतःचा जरासा रागच आला. केवळ एका अनोळखी माणसाने सांगितलेल्या गोष्टींचा मनावर इतका परिणाम व्हावा. पहिल्या 2-3 पायऱ्या ती झपाझप चढली आणि मग तिचा चढण्याचा वेग मंदावला. सावधपणा, कॉशन ठेवल्याने कधी नुकसान व्हायचं नाही, मनात विचार आला. ती वर चढून गेली. दारासमोर पोहोचल्यावर तिला दिसलं खोलीचं दार उघडच होतं. कारण समोरच्या भिंतीतल्या 2 खिडक्यातून लांबवर पसरत गेलेल्या दिव्यांनी उजळलेल्या शहराचा विहंगम देखावा दिसत होता. या खोलीत तिने गेल्या 3-4 दिवसात या बंगल्यात राहायला आल्यापासून 2-3दाच आणि त्याही धावत्या भेटी दिल्या होत्या. लक्षात राहिला होता तो खोलीचा संपूर्ण रिकामेपणा आणि खोलीच्या जवळजवळ मध्यभागी असलेली भिंत आणि त्या भिंतीतलं ते खूप मोठं कोरीव कामाच्या पॅनलचं बंद लाकडी दार. दाराच्या डाव्या उजव्या बाजूचा भिंतीचा भाग हाताने चाचपताच हाताला बटनांचं पॅनल लागलं. त्यातलं एक बटन तिने अदमासाने दाबलं. खोलीतला मधला दिवा लागला. तिचा श्वास जेव्हा जोराने खूप बाहेर आला तेव्हा तिला जाणवलं की गेले काही सेकंद आपण श्वास आतल्या आत रोखून धरला होता. ती कशाला भ्याली होती? त्या फडतूस अनोळखी माणसांनी सांगितलेल्या भाकड कथांनी. शांत शांत कॉशन तिने मनाला बजावलं. खोलीत किती प्रसन्न, मोकळं वाटत होतं. वाटत होतं खोलीभर गोल गोल फिरावं. वाटलं तर स्वतःशी एखादं गाणं गुणगुणावं. त्या दिव्यांची सुद्धा जरुरी नाही. या खोलीत इतर कशाचीही जरुरी नाही. सामानाची नाही, प्रकाशाची नाही, माणसांच्या सहवासाची नाही. दिवा मालवण्यासाठी तिचा हात बटनांपर्यंत गेला सुद्धा, पण हाताकडे लक्ष नसल्याने कोपरावर भिंतीची कड जोरात आपटली. कोपरापाशी एक नाजूक नस असते. तिथे जरा वेदना झाली तरी कोपरापासून बोटापर्यंतचा सर्व हात क्षणभर बधीर होतो. वेदनेची शिणक शरीरभर पसरते. अरुणा एकदम भानावर आली. आपण काय करायच्या बेतात होतो? दिवा मालवायला निघालो होतो. दिवा मालवायला 2 पावलं झटदिशी मागे टाकून ती खोली बाहेर आली. मग प्रतिक्रिया आली. मानेपाशी कपाळावर घाम आला. तिथेच दाराच्या फ्रेमचा आधार घेऊन ती उभी राहिली. खरोखर गेल्या 5-10 सेकंदात काय झालं होतं? कोपराला दणका बसून एक प्रकारच्या शॉकने ती सावरली गेली नसती तर काय झालं असतं? खोलीत एक जहरी आकर्षण होतं. डोळ्यांना आकर्षण नव्हतं, उलट तिथे अंधार हवा होता. ती तर दिवा मालवायला निघाली होती. त्या अंधारलेल्या खोलीत ती गोल गोल फिरत राहिली असती. स्वतःशीच काहीतरी गुणगुणत भिरभरत राहिली असती. आणि अशा अवस्थेत कोणी डोकावलं असतं तर त्याला काय दिसलं असतं? सुनीलच्या स्वप्नातली ती फेअर लेडी. आणि या क्षणी तिला श्रीधरच्या मनाची अवस्था काय होत असावी याची पुरी कल्पना आली. आताचा अनुभव तिला शब्दात मांडता येईल का? कोणाला कळेल का? आणि कोणाचा विश्वास बसेल का? ती वळली आणि सावकाश खाली निघाली. जिन्याच्या पायथ्याशीच मावशी उभ्या होत्या. मावशी शरीराने चांगल्या आडव्या होत्या. उंचीला मध्यमच होत्या. वर्णाने बऱ्याच सावळ्या होत्या आणि आता वरून पाहिल्यामुळे चांगल्याच बसक्या दिसत होत्या. वर पाहत मावशी म्हणाल्या, कोण? अरू का? हो. वर गेली होतीस की काय?
त्यांच्या आवाजात जराशी काळजी असल्याचा तिला भास झाला. नुसतं दार उघडून पाहिलं, आत गेले नाही. आता हे खोटं स्पष्टीकरण अरुणाला का द्यावंसं वाटलं? छान, मावशी म्हणाल्या, चल जेवायची पानं घेतली आहेत. जेवताना अरुणाचं खाण्याकडे अर्धवटच लक्ष होतं. आजच्या दिवसात जरा वेगळ्याच घटना घडल्या होत्या. पहिली त्या श्रीधरची भेट, त्याची चमत्कारिक हकीकत आणि त्या पाठोपाठ वरच्या मजल्यावर आलेला जरासा अस्वस्थ करणारा अनुभव. अर्थात हे शक्य होतं की ऐकलेल्या हकीकतीचा मनावर परिणाम होऊन काही भास झाले असावेत. बाबा, ती मध्येच म्हणाली, वरच्या 3ऱ्या मजल्यावरच्या खोलीतलं ते बंद दार उघडलं का हो? आपण पहिल्या दिवशी पाहिलं तेव्हा म्हणाला होतात उघडून बघायला हवं. खरं तर माझ्या लक्षातच राहिलं नाही, बाबा म्हणाले. बाकीची इतकी कामं चालली आहेत आणि खरं तर आपल्याला त्याच्याशी काय करायचं आहे? मूळ मालकाचं काहीतरी सामान असेल, नाहीतरी 4-6 महिन्यांच्या वर आपण इथे थोडेच राहणार आहोत. किती वेगळी वाटते नाही ती खोली? अरुणा पुढे म्हणाली, काही सामान नाही, चित्र नाहीत, सतरंजीसुद्धा नाही. आई, बाबा, मावशी यांच्यापैकी कोणाला वरच्या त्या खोलीत वेगळं काही जाणवलं का ते जाणून घेण्याचा तिचा प्रयत्न चालला होता. पण मंडळींना एकूणच स्वारस्य कमी होतं. इथे तळमजल्यावर 4 खोल्या आहेत, दुसऱ्या मजल्यावर आणखी 4 खोल्या आहेत, आई म्हणाली. आणि आपण माणसं 4, त्या खोलीत जायची सुद्धा वेळ यायची नाही. सर्वसाधारण गप्प न बसणाऱ्या मावशी बोलत का नाहीत ते पाहण्याकरता अरुणा एकदम त्यांच्याकडे वळली. त्या जराशा चमत्कारिक नजरेने वर पाहत होत्या. मी गेले होते 3-4दा, त्या म्हणाल्या. तशी साफही केली आहे. खरं तर मला तीच खोली वापरायला आवडली असते, पण दिवसातून 100 वेळा त्या 2 जिन्यांच्या खेपा माझ्याच्याने कसल्या व्हायला. TV 10पर्यंत चालू होता. मग सगळे आपापल्या खोल्यात झोपण्यासाठी गेले. मावशीने तळमजल्यावरील एक खोली स्वतःसाठी घेतली होती. मागचं सगळं आवरून त्या त्यांच्या खोलीत जातील. अरुणा तिच्या खोलीत आली होती. आपल्या मनाची उत्तेजित अवस्था तिला जाणवत होती. श्रीधरच्या भेटीचा विचार पुन्हा पुन्हा मनात येत होता. इथे काहीतरी विलक्षण आहे. येथपर्यंत मानायला ती तयार झाली होती. अंधारात पाय कशाला तरी अडखळावा किंवा आवरणाखाली काहीतरी झाकून ठेवावं, तसं काहीतरी आहे एवढी खात्री, पण ते काय आहे हे अज्ञात असणं. बाबा म्हणाले होते, मावशींनी तर वरच्या 3ऱ्या मजल्याचा ताबाच घेतला आहे. त्या म्हणत होत्या वर झोपायला आवडेल, पण या वरखाली खेपा माझ्याच्याने व्हायच्या नाहीत. आता मनात एक नवा विचार आला. मगाशी तिला त्या वरच्या खोलीत जाणवलं होतं, तसं काही मावशींनाही जाणवलं होतं का? तिचं मन एकदम सावध झालं. तसं असलं तर, आणि ती इतकी सावध होती म्हणूनच तिला बाहेरच्या त्या हालचालींचा आवाज ऐकू आला. मधल्या हॉलच्या फरशीवरून अनवाणी पावलं चालत होती. अगदी संपूर्ण शांतता होती आणि ती अतिशय सावध होती. म्हणूनच तो आवाज तिच्यापर्यंत पोहोचला. ती अगदी अलगद उठली आणि दारापाशी आली. नशीब दार नुसतंच लोटलेलं होतं. तिने दार किलकिल करून बाहेर पाहिलं. मावशी 3ऱ्या मजल्याकडे जाणाऱ्या जिन्याकडे चालल्या होत्या. एक पाऊल जपून टाकत होत्या. अजिबात आवाज होणार नाही याची काळजी घेत होत्या. चौकटीपाशी वळवून त्या 3ऱ्या जिन्याकडे जाणाऱ्या जिन्यात दिसेनाशा झाल्या. हे संपूर्ण अनपेक्षित होतं. अंधारात चोर पावलांनी 3ऱ्या मजल्याकडे जाणाऱ्या मावशी सर्व घटनांना एक वेगळंच परिमाण लाभलं होतं. ती गप्प निष्क्रिय कशी राहणार? श्रीधरच्या सांगण्यात खरोखरच काही तथ्यांश असेल तर कदाचित इथे तिच्या आणि तिच्या आई वडिलांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न होता. काहीतरी कृती आवश्यकच होती आणि तीही तात्काळ. आई वडिलांना जाग करण्यात वेळ न दवडता आणि प्रश्नोत्तर, शंका निरसन यांची वादावादी न करता स्वतःच करायला हवी होती. मावशी कशाला वर गेल्या आहेत हे पाहायला हवं होतं आणि त्या जशा चोर पावलांवर वावरत होत्या तसंच तिलाही वावरावं लागणार होतं. तिने एक काळी शाल अंगावरून पांघरून घेतली आणि तीही खोली बाहेर पडली. मावशींच्याच वाटेने 3ऱ्या मजल्याकडे जाणाऱ्या जिन्याकडे. जिन्याच्या वळणापाशीच थांबून तिने कानोसा घेतला. हालचालींचा काहीही आवाज आला नाही. मावशी वर गेल्या होत्या का त्यांनाही तिला जसा त्यांच्या पावलांचा आवाज जाणवला तसा तिच्या पावलांचा आवाज जाणवला होता. दाराच्या वळणाआडच त्या उभ्या होत्या. तिच्या येण्याची वाट पाहत ती स्वतःला किती घाबरून सोडत होती. हे आपलं साधं घर, साधी माणसं, अशा घरात तिच्या मनाने दुसऱ्या क्षणी तिला स्वतःलाच खोडून काढलं. ती साधी माणसं असतील पण हे साधं घर नव्हतं. तिला वाटलं हे मंथन कधी थांबायचंच नाही. धीर करून तिने चौकटीच्या आत वाकून पाहिलं. आत अंधार होता. वरच्या चौकोनातला दिवा लावलेला नव्हता. वरचं दार उघडं नव्हतं.
मावशी वरच्या मजल्यावर गेल्या असतील तर त्यांनी आपल्या मागे दार लावून घेतलं असलं पाहिजे, आणि अगदी घट्ट, कारण आतून प्रकाशाची तिरीपही दिसत नव्हती, किंवा त्यांनी वरचा दिवाच लावला नसेल. मग काय त्या वर अंधारात होत्या? त्यात काय अशक्य होतं? तिला नव्हता का मगाशी मोह झाला होता खोलीतला दिवा मालवून टाकावा? आता अर्थात वर जाऊन पाहायलाच हवं होतं. त्याखेरीज तिला मनाला क्षणभराचीही शांतता मिळाली नसते. पावलांचा अजिबात आवाज न करता ती जिन्याची एक एक पायरी चढून वर गेली. खाली फरशीचा चौकून लागताच तिने हात सावकाश पुढे केला. हातांना दार लागलं, बंद दार. वर चढताच धैर्याला गळती लागली होती. उरलं सुरलं धैर्य त्या अंधारलेल्या चौकनात गळून गेलं. दार उघडून खोलीत पाहण्याचं तिला धैर्यच होईना. श्रीधर काय म्हणाले होते? जपून राहा. काय होतं ते पहा, काही बदल दिसतो का पहा, पण जपून राहा. ती वास्तू चांगली नाही. तिथल्या अनैसर्गिकपणाच्या अगदी अस्पष्ट अशा एक दोन खुणा तिलाही दिसल्या होत्या. या क्षणी परत जाण्यातच शहाणपणा होता. मित्रांनो, हे साहित्य ऑडिओ स्वरूपात बनवण्यासाठी आम्हाला खूप मेहनत घ्यावी लागते. त्याचा मोबदला म्हणून तुमचा एक लाईक, एक कमेंट, एक सबस्क्राईब आमच्यासाठी आणखी नवनवीन भयकथा तुमच्यापुढे सादर करण्यास नक्कीच प्रोत्साहन देईल. अघोरी